नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 24वा हप्ता असे दोन्ही मिळून 4,000 रुपये 27 ऑगस्ट पासून म्हणजेच खऱ्या अर्थाने रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर रक्षाबंधनाच्या या सणावर 4,000 रुपयाची भेट शेतकऱ्यांना मिळणार। या संदर्भात खूप दिवसापासून खूप सारे व्हिडिओ आलेले आहेत, येत आहेत, परंतु शेतकरी बांधव संभ्रमामध्ये आहेत। कारण शेतकरी बांधवांचं खरं आहे, कारण की खरं पाहावयास जर गेले तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2 हप्ते थकलेले आहेत आणि तिसऱ्या हप्त्याचा कार्यकाळ सुरू सुद्धा झालेला आहे। सोबतच नमो शेतकरी सन्मान निधीची खूप मोठ्या आतुरतेने वाट पाहत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसमोर गेल्या 2 ते 3 आठवड्यापासून पीएम किसान सन्मान निधीचे 4,000 रुपये मिळणार, पीएम किसान सन्मान निधीचे 2,000 रुपयाचा आगाऊचा हप्ता मिळणार आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 4,000 रुपये म्हणजे असे 6,000 रुपये मिळणार की 8,000 रुपये मिळणार, असे वेगवेगळे संभ्रम शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आहेत। शेतकऱ्यांच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण होत आहेत। शेतकरी मित्रांनो, आपणही या विषयावर आजचा हा व्हिडिओ बनवणार नव्हतो, परंतु बनवण्याचं काय कारण आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुम्हाला खरी अपडेट, खरी माहिती मिळेल शेतकरी मित्रांनो। तर बघा शेतकरी मित्र, सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यातील, देशातील आपल्या सर्वच नागरिकांना, बांधवांना, माता भगिनींना, शेतकऱ्यांना, शेतकरी पुत्रांना, दिव्यांग बांधवांना, भगिनींना, माझ्या प्रेक्षकांना, व्ह्युअर्सना, सबस्क्रायबरना आणि फॉलोअर्सना नारळी पौर्णिमेच्या सोबतच रक्षाबंधनाच्या या पावन पर्वावर खूप साऱ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो। तर बघा शेतकरी मित्र, शासनाने आपल्याला मदत केली काय, नाही केली काय, यांनी आपल्याला अनुदान पैसे दिले काय, नाही दिले काय, खऱ्या अर्थाने खरोखरच यांच्या माथं आपण आपला कोणता घर संसार चालवत नाही किंवा यांच्या माथं आपला कोणता जो सण असतो तो साजरा होतो अशातला काही भाग नाहीये। त्यामुळे आपण आपल्या परीने पाणी पिऊन हो, मीठ खाऊन हो, तिखट खाऊन हो, जसा साजरा करायचा तसा प्रेमाने बोलून हो, रडून हसून का आपण आपले सण साजरे करतो। जे पूजा पाठ असतात, आपले संस्कार आपण आपल्या धर्मानुसार चालवतो। चला ठीक आहे, आता हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण ते आहे की खऱ्या अर्थाने महाराष्ट्र DGPIR म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाचं जे ऑफिशियल अकाउंट आहे, त्या ऑफिशियल अकाउंटवर त्यांच्या वतीने एक पोस्ट करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये स्पष्ट स्वरूपामध्ये सांगण्यात आलेलं आहे की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 24वा हप्ता देण्याबाबत यूट्यूबवर एका यूट्यूब चॅनलचं नाव सुद्धा घेण्यात आलेलं आहे। त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खोटी अफवा पसरवण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्य शासनाचा किंवा केंद्र शासनाचा असला कुठलाही काहीही विचार सध्या नाहीये। त्यामुळे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता सुद्धा 27 तारखेला किंवा रक्षाबंधनला मिळणार नाहीये। सोबतच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 24वा हप्ता सुद्धा रक्षाबंधनला मिळणार नाहीये, हे त्यांनी त्यांच्या ऑफिशियल अकाउंटवर स्पष्ट केलेलं आहे। तर आता बघा शेतकरी मित्र, त्यांनी केलं इथपर्यंत तर ठीक आहे, परंतु त्यांनी मिळणार नाही हे सांगत असताना खऱ्या अर्थाने राज्याचे जे कृषी मंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे सहकार मंत्री आहेत, राज्याचे वित्तमंत्री, अर्थमंत्री, हे सर्व काही आहे, यांनी स्वतः समोर मीडियाच्या माध्यमातून, प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जेव्हा प्रश्न विचारले जातात त्यावेळी खऱ्या अर्थाने स्पष्ट सांगायला हवं ना। सहकार मंत्र्याला विचारलं की म्हणतात 2 दिवसामध्ये नमोचा हप्ता मिळणार आहे। आता हे जे युट्यूब चॅनलवाले सांगतात, समजा चला ठीक आहे, काही काही माहिती नसताना सांगतात, काही काही जाणून बुजून खोटी माहिती सांगतात, आम्ही सुद्धा पाहतो, आपल्याला सुद्धा माहिती आहे। अजून महत्वाचा विषय ते सुद्धा सांगू इच्छितो की माझे जे काही प्रेक्षक आहेत, माझ्या प्रेक्षकमध्ये 98% प्रेक्षक माझ्यावर विश्वासार्हता दर्शवतात। 1-2% आहेत जे नवीन आहेत किंवा विरोधी आहेत किंवा जे सत्तेतील कार्यकर्ते, पदाधिकारी असे काही आहेत जे जाणून बुजून आपल्या पोस्टवर विनाकारणचे रोष व्यक्त करतात, किंवा 1%, अर्धा टक्का शेतकरी सुद्धा असतील बिचारे, जे इतर लोकांचे खोटे व्हिडिओ पाहून आपल्या व्हिडिओवर आल्याच्या नंतर ते सुद्धा त्यांचा रोष व्यक्त करतात, राग व्यक्त करतात, नाराजी व्यक्त करतात। त्यांना मी सांगू इच्छितो, माझा मागच्या 12 महिन्यातला कोणताही व्हिडिओ उचलून बघा, व्हिडिओ बघा, नुसतं थंबनेल किंवा बॅनर बघू नका। माझ्या बॅनरच्या आणि थंबनेलच्या माध्यमातून सुद्धा मी दिशाभूल करत नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या, क्लिअर करा। परंतु कोणता व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये कशाबद्दल माहिती आहे हे सांगण्याकरिता 4-2 अक्षरामध्ये, 2 ओळीमध्ये काही ना काही जेवढं होईल तेवढं शक्य त्या बॅनरवर बसल तेवढी माहिती सांगावी लागते, लिहावं लागते की हा व्हिडिओ कशा संदर्भात आहे, कशाबद्दल आहे। शेवटी कसं होऊन जाते, व्हिडिओ जेव्हा चालू होतो, आता समजा आता या व्हिडिओमध्ये माझा हा निळा पेहरावा आहे। आता हा निळा पेहरावा मी एक वेळ केला तर त्याच्यानंतर मी रोज 365 दिवस हा पेहराव करणार आहे, अशातला भाग आहे का?
उद्या परवाकडे 4 दिवसात आठवड्याभरात माझा हा ड्रेस परत तुम्हाला दिसणारच आहे. म्हणजे तशी एका ड्रेसवरचे खूप सारे व्हिडिओ असतात. मग त्यामुळे शेतकरी बांधवांना होते हा जुनाच व्हिडिओ आहे की काय, त्यामुळे तो व्हिडिओ बघत नाही. त्यामुळे थंबनेलवर बॅनरवर सांगावं लागते की हा व्हिडिओ कशाबद्दलचा आहे. त्यामध्ये सुद्धा आपण स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो आणि व्हिडिओमध्ये तर क्लिअर कटच सांगून देतो. व्हिडिओ 4 मिनिटाचा असो किंवा 8 मिनिटाचा असो. आपल्या व्हिडिओवर आपल्या चॅनलवर अशी कुठलीही चूक होत नाही, आपण करत नाही. मुळात मी स्वतः शेतकरी आहे, गावगाड्यातून असतो, लोकातून असतो. मला रोज लोकांना फेस करावं लागतं. माझे कमेंट बॉक्स उघडे आहेत, मी तुमच्या प्रश्नाची उत्तर सुद्धा देतो. त्यामुळे मला तुमचा रोष राग घ्यायचा नाहीये, तुमच्या शिव्या सराप घ्यायचा नाहीये. त्यामुळे माझ्या प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करता आणि व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर कमेंट करता शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, मला तेच म्हणायचं आहे की मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्र्यांनी यांनी समोर येऊन स्पष्ट सांगायचं ना की आम्ही 1 हप्ता देणार का, 2 हप्ता देणार का, देणार नाही का. मधातली जी काही अफवा पसरवलेली होती किंवा जी माहिती समोर आलेली होती की कर्जमाफी ज्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे त्या शेतकरी बांधवांना 1 वर्षापर्यंत नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही, ती गोष्ट खरी आहे का. ऑलरेडी 2 हप्ते झालेले आहेत, 3ऱ्या हप्त्याचा काळ सुरू झालेला आहे. 3 हप्ते म्हणले म्हणजे 4 आणि 4 8 आणि 4 12 म्हणजे 1 वर्ष व्हाच लागलं. याचा अर्थ तर तोच व्हावा लागला ना. मग हे स्पष्ट सांगायचं ना. नुसतं आता महाराष्ट्र DGPIRचं जे अकाउंट आहे ऑफिशियल अधिकृत, तिथे आता किती लोक जाणार, किती लोकांच्या जवळ फेसबुकचा वापर आहे. कोणी युट्यूब पाहते तर कोणी फेसबुक पाहते. युट्यूबवर तुम्ही ती माहिती देणार का, नाही. ते फक्त तुम्ही फेसबुकच्या अकाउंटवर, तुमच्या अधिकृत अकाउंटवर एक मेसेज दिलेला आहे. तर ते शेतकरी बांधव पाहणार का. जसं आम्ही आमच्या चॅनलवर किंवा आमच्या पेजवर जेव्हा कुठला व्हिडिओ बनवतो, थंबनेल बॅनर टाकतो, तिथे आम्ही मोठ्या ठळक अक्षरामध्ये, रंगीत अक्षरामध्ये लिहितो. मंत्र्यांचे, मुख्यमंत्र्यांचे, पंतप्रधानांचे फोटो लावतो. त्यामुळे ते शेतकरी तिथे थांबण्याचा प्रयत्न करतात, पाहण्याचा प्रयत्न करतात. तसं तुम्ही केलेलं आहे का. तुम्ही फक्त 4 8 10 वळीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे आणि तिचे एक शिक्कामोर्तब केलेला आहे लाल अक्षरामध्ये, फेक आहे म्हणून ही माहिती. इथपर्यंत ठीक आहे, धन्यवाद, हरकत नाही. पण बाकीच्या गोष्टी सांगायला हव्या तुम्ही. खरं काय, खोटं काय, देणार का, नाही देणार का. पीएम किसान संदर्भात समजा वेळेवर पैसे येतात, त्याबद्दल काही दुमत नाहीये, पण ते वेळेवरच येणार. आणि पीएम किसान संदर्भात मी सुद्धा 1 का 2 वेळेस व्हिडिओ बनवलेला आहे, स्पष्ट सांगितलेलं आहे ते शक्य नाहीये. रक्षाबंधनला सुद्धा तुम्हाला पीएम किसानचे हप्ते मिळणार नाहीये किंवा 2,000 रुपये सध्या मिळणार नाही किंवा वाढीव सुद्धा अनुदान मिळणार नाहीये. तुम्ही स्पष्ट येऊन सांगायला पाहिजेत की आम्ही जसं लाडकीची 2100 करू असं सांगितलं आणि ते केले नाही. त्यानुसारच आणि आमच्या काही इतर योजना आम्ही थांबवलेल्या आहेत, बंद केलेल्या आहेत. त्यानुसारच नमो शेतकरी योजना सुद्धा सध्या बंद करण्यात येत आहे. किंवा स्पष्ट सांगायचं की बुवा नमो शेतकरी योजना किंवा अशा कुठल्याही योजना तुम्ही जर देत असाल तर तुम्हाला जर निवडणुकी दरम्यान 1 किंवा 2 महिन्याकरिता द्यायच्या असतील तर तशाच द्यायच्या, जेणेकरून शेतकरी बांधव 2-2 हजार रुपयापर्यंत ताटकळत बसणार नाही, वाट पाहत राहणार नाही. खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांना ते ॲडिक्शन झाल्यासारखं झालेलं आहे की बुवा आता येणार, आता येणार, आता येणार, येत काहीच नाही. इकडे सर्व महागाई वाढली, साखर 100 रुपये किलो, खायचं तेल तसं, नारळ 50 रुपये किलो. सर्वच सणासुदीवर ऐन वेळेस दरवर्षीची बोंब आहे की आपल्या सणासुदीवर ह्या साऱ्या गोष्टी महागाई वाढवण्यात येते आणि जनसामान्यांना, सर्वसामान्यांना ते फेस करावं लागते. आणि एकीकडे टॅक्स भरणारे बोलतात की शेतकऱ्यांना, गावगाड्यातील नागरिकांना सर्व काही योजना फुकट मिळतात. राज्य शासन योजना राबवत नाही अशातला भाग नाहीये. परंतु कुठे ना कुठे शेतकरी यामध्ये भरडला जातो, बदनाम होतो, त्याचं नाव खराब होतं. तो पिकवत असलेल्या अन्नाला किंवा त्याच्या घामाला दाब मिळत नाही हे कोणी पाहत नाही. त्याचा जो माल असतो तो त्याला त्याच्या भावाने विकायचा अधिकार आहे की नाही हे शहरी नागरिकांना माहीत नसते. त्यांना त्यांचं माहीत असतं की आपल्याला कोणती वस्तू किती रुपयामध्ये बनवली, काय मार्जिन आहे, किती खर्च आलेला आहे, रॉ मटेरियल किती लागलं, त्यानुसार ते त्यांचा नफा प्लस करून ते विकतात. अशा काही सर्व गोष्टी आहेत. असो, सध्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हेच पाहण्याचा प्रयत्न करणार होतो की नमोचा हप्ता येणार का, अजिबात नाही. पीएम किसानचा हप्ता येणार का, अजिबात नाही. आणि हेच महाराष्ट्र शासनाच्या DGIPRच्या अकाउंटवर त्यांनी अधिकृतपणे सांगितलेलं आहे. आता शेतकरी बांधवांना सुद्धा माझा या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन आहे, जे शेतकरी बांधव माझा व्हिडिओ पाहतात किंवा त्यांच्या समोर हा व्हिडिओ गेला म्हणजे याचा अर्थ त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, त्यांच्याकडे युट्यूब आहे, त्यांच्याकडे फेसबुक असेलच. आता ज्यांच्याकडे फेसबुक आहे त्या सर्व शेतकरी बांधवांनी, सर्व शेतकरी पुत्रांनी फेसबुकवर कॅपिटल अक्षरामध्ये सुरुवातीला महाराष्ट्र आणि DGPIR हे एक अकाउंट आहे, त्या अकाउंटवर जा. त्या अकाउंटवर तुम्हाला हे नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा हप्ता येणार नाही संदर्भातला मेसेज दिसून येईल. आपण आपल्या बॅनरवर सुद्धा, थंबनेलवर हा मेसेज देणार आहे. त्याचा प्रयत्न तुम्ही बघून घ्या, तो कसा मेसेज आहे तिथे जाऊन बघा. आणि ज्याप्रमाणे माझ्या किंवा इतर व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करता त्यानुसार तिथे तुमच्या कमेंट नोंदवा, तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. योजना चालू ठेवायची का, बंद ठेवायची का, खरं काय, खोटं काय, कर्जमाफी, तुमच्या राज्य शासनाच्या योजनेच्या संदर्भातले मनोगत काय आहे, काय नाही, तिथे जाऊन नोंदवा शेतकरी मित्रांनो. बघा शेतकरी मित्र, तुम्ही सांगितल्याप्रमाणे जास्त व्हिडिओला लांबवत नाही. नेहमीच आपण ह्या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा या विषयावर थोड्या प्रमाणामध्ये करत असतो. त्यामुळे
नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता या दोन्ही गोष्टी संदर्भातली जी महत्त्वपूर्ण अपडेट मी सकाळी पाहिली ती आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाराजीची बातमी काय आनंदाची बातमी नाही, तुमचा डिसमूड झाला असेल परंतु हरकत नाही, तुमचा संभ्रम सुद्धा दूर होऊन गेला असेल अशी मी आशा करतो, जेणेकरून तुम्हाला आता सध्या वाट पाहायची आवश्यकता नाहीये. जशी सुद्धा खात्रीशीर माहिती मिळेल नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसंदर्भात किंवा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात, तशी नक्कीच सर्वात अगोदर आपणा सर्वांपर्यंत मी तुमचा लाडका भाऊ शेतकरी मित्र नितीन अग्रवाल आपल्या चॅनलच्या आपल्या पेजच्या माध्यमातून, ज्याचं नाव आहे कृषक भारत कलाल एनके अग्रवालच्या माध्यमातून सर्वात अगोदर खात्रीशीर पक्की माहिती घेऊनच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र, आशा करतो माझ्या इतर व्हिडिओप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती सुद्धा नक्कीच तुमच्याकरिता लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल अशी आशा करतो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून हमखास 100% खात्रीशीर माझा आणण्याचा प्रयत्न असतो, तो म्हणजे त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत ज्यांना माझ्या व्हिडिओमध्ये काही बदल करायची आवश्यकता आहे, माझ्या बोलण्यामध्ये संभाषणामध्ये काही चेंज करण्याची आवश्यकता आहे, बॅकग्राऊंड वगैरे तुम्हाला काही जे योग्य बदल वाटतात आवश्यक ते सांगा. तुम्हाला जर वाटत असेल माझं बोलणं बरोबर नाही किंवा मी बोलूच नाही, तर त्याकरिता तुमच्याकडे एक चांगला पर्याय आहे. तुम्ही माझे व्हिडिओ ज्या 1-2% किंवा 1-2 लोकांना त्यांना वाटते, नाराज येते, रोष येते किंवा माझा चेहरा नकोस आहे, त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलवर आपले व्हिडिओ समोर आल्याच्या नंतर पाहू नये. एक छान पर्याय शेतकरी मित्रांनो. तर मित्र, तात्पुरते थांबूया. भेटूया लवकरच एका आनंदी आणि गोड बातमीसह. तोपर्यंत